सम्मान दिया गया है। हा जॉब चांगला नाहीये, ती वेडी आहे, घसते कुठले पण काम करते, पण असं मला इझी वाटलं करणं आणि काहीतरी करून दाखव। भारतातील पहिली मालगाडी चालक झाले आणि महत्त्वाचं म्हणजे 2000 मध्ये पहिली मोटर वुमन म्हणजे आपल्या भारतातील पहिली सबअर्बन ट्रेन मी चालवली। नमस्कार, महा MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे। आज आहे जागतिक महिला दिवस। या महिला दिनाच्या निमित्ताने आपण आलो आहोत मध्य रेल्वेच्या मुख्यालयामध्ये। मध्य रेल्वेमध्ये विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत, त्याचबरोबरीने त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल देखील या निमित्ताने घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊयात या महिला नेमक्या कोणकोणत्या विभागामध्ये काय काय काम करत आहेत ते आजच्या व्हिडिओतून। भारतीय रेल्वे ही सर्वच महिलांसाठी एक नोकरीची उत्तम संधी प्रदान करते आहे। यामध्ये मध्य रेल्वे सुद्धा आपल्या बाजूने आपलं योगदान देते आहे। यासोबत 12 कोचच्या ज्या लोकल आहेत त्यामध्ये साधारणपणे 23% महिलांसाठी जागा ज्या आहेत त्या राखीव ठेवल्या गेलेल्या आहेत। त्याचप्रमाणे 15 कोचच्या लोकलमध्ये 30% जागा ह्या महिलांसाठी राखीव मध्य रेल्वेद्वारे ठेवण्यात आलेल्या आहेत। निकिता सैनी जशा खेळाडू असतील, सुशीला चानू सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडू असतील, या सगळ्यांचं योगदान रेल्वेमध्ये भेटत आहे। आमच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रामुख्याने महिला कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे ही सर्व सुविधा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते। यातून सर्व महिला कर्मचाऱ्यांना या महिला दिवसानिमित्तच नाही तर प्रत्येक दिवशी त्यांचा प्रवास, त्यांचं काम करण्याचं योगदान हे व्यवस्थित व्हावं यासाठी मध्य रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केला जातो आहे। रेखा मिश्रा ज्या सुद्धा ज्यांनी 2000 पेक्षा अधिक मुलांना आपल्या परिवारासोबत त्यांची भेट घडवून आणलेली आहे। मैं रेखा मिश्रा, इंस्पेक्टर RPF मुलुंड में कार्यरत हूँ। मैं पिछले 10 वर्षों से मध्य रेल मुंबई डिवीजन में कार्य कर रही हूँ तथा अपने कार्य के दौरान मैंने महिला और बाल सुरक्षा विषय को लक्ष्य किया और अपने उच्च अधिकारियों के निर्देशानुसार इसमें कार्य करने में विशेषज्ञता हासिल की। मैंने लगभग 2000 बच्चों को रेस्क्यू किया है जो अपने परिजनों से बिछड़ गए थे या भूल भटक गए थे या कभी नाराज होकर के अपने घर से आ गए थे, जिसमें 5 से 6 केस ट्रैफिकिंग के भी हैं। अपने कार्य के दौरान मध्य रेलवे द्वारा महिलाओं की सुरक्षा के लिए चलाए जा रहे अभियान स्मार्ट सहेली के तहत हम लोग काम कर रहे हैं और मेरे महिला और बाल सुरक्षा के कार्यों को महाराष्ट्र गवर्नमेंट में 10वीं क्लास में एज ए लेसन वीरांगना रेखा मिश्रा एक अभिमान बिंदु करके सम्मान दिया गया है। और अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पे ही हमें नारी शक्ति पुरस्कार भी मिल चुका है। महिला और बाल विकास के क्षेत्र में कार्य करते हुए आगे भी उम्मीद यही रहेगी कि हम अपने जैसे RPF में कार्य करने वाली और महिला साथियों को तैयार करेंगे, जिससे रेलवे एक मिशन को प्राप्त करे और अच्छे लक्ष्य उद्देश्य की तरफ अग्रसर हो। अनेक अशा महिला कर्मचारी मध्य रेल्वेमध्ये कार्यरत आहेत ज्या वेगवेगळ्या विभागांमध्ये आपलं योगदान ह्या देत आहेत। माझं नाव राजूबाई तळेकर, मी सेंट्रल रेल्वे माटुंगा मध्ये काम करते। माझी भरती तारीख 1990। मी माझ्या मिस्टरांच्या जागेवर लागले त्यावेळेस मी खलाशी होते। खलाशीत काम करत असताना शिक्षण कमी होतं आणि प्रमोशन असं वाटायचं प्रमोशन पाहिजे। मग माटुंगा वर्कशॉपमध्ये ऑफिसरांनी कमी शिकलेल्या लेडीजसाठी किंवा त्याच्यासाठी वेल्डरच्या जागा काढल्या। 14 महिलांनी भरले, आम्ही 14 जणींनी, पण 13 फेल झाल्या। मी एकटी पास झाले। ओरल प्रॅक्टिकल आम्हाला BTCला शिक्षण म्हणजे प्रॅक्टिकल वेल्डिंग शिकवलं गेलं। 2 महिन्यात आम्ही शिकलो, पण नंतर जेंट्स लोक खूप घाबरवायचे, हा जॉब चांगला नाहीये, ती वेडी आहे, घसते कुठले पण काम करते, पण असं मला इझी वाटलं करणं आणि काहीतरी करून दाखव। मी वेल्डर झाल्यानंतर मला आनंदही वाटला। माझे सेक्शन मधले माझ्या बरोबरचे काम करणारे, पण 2000ला खूप हेवी काम असायचं, ब्रेक बनवणं किंवा
ब्लॉकेज असतात ते भरपूर माटोंग वर्कशॉपला काम होतं. कंटिन्यू 6-6 तास मी कंटिन्यू काम करायचे, पण काही वाटत नव्हतं. मनापासून केलेले आनंदाने करत होते. तेव्हा दुसऱ्या इतर लेडीजला वाटलं की अरे ही करते पण आम्ही का नाही करत. मग माझ्यामुळे आणखीन 14 लेडीज आता माझ्या बरोबरीने काम करतात. मुली पण करतात. CO2 वेल्डिंग, बट वेल्डिंग, कटिंग वगैरे सगळं माटोंग वर्कशॉप करते. मी स्वतः बॅटरी बॉक्स वगैरे बनवते. अभिमान आहे की आज कमी शिकून पण आज मी 24 वर्ष झालं कंटिन्यू. माझ्या जॉबला 35 वर्ष झाले. मी वयाच्या 18व्या वर्षात तिथे जॉबला लागते. घरच्यांचाही खूप सपोर्ट होता आणि आम्हाला मी खूप आनंदाने काम करतो आणि रेल्वेचं नाव उज्ज्वल करतो. भारतातील पहिलं महिला स्थानक देखील मध्य रेल्वेवरतीच आहे. एप्रिल 2017 मध्ये माटुंगा हे स्थानक पूर्णतः महिलांद्वारे चालवण्यासाठी मध्य रेल्वेने प्रयत्न केला होता. आजही हा उपक्रम सक्सेसफुली चालू आहे. माझं नाव वर्षा प्रदीप तायडे आहे. मी TTI म्हणून तेजस्विनी 2 मध्ये काम करते. माझं मोस्टली चेकिंग फर्स्ट क्लास आणि AC AV मध्ये असतं. जे एक्सपिरियन्स आहे ते मिक्स्ड आहे. चांगले पॅसेंजर्स पण भेटतात आणि भांडणारे पॅसेंजर्स पण भेटतात. महिला आहे, महिलाला घर पण आणि बाहेर सगळे दोघीकडे सांभाळावं लागतं. ते खूप चॅलेंजिंग काम करते आपल्या परिवारासाठी किंवा आपल्या देशासाठी. तर तुमचं हे आहे की तुम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट करा आणि ते काम करतात. त्यांची कोणाशी दुश्मनी नाही आहे, ते त्यांचं काम करत आहे. जर तुम्ही तिकीट घेऊन चाललात तर मग तुम्हाला दंड भरायची गरजच नाही आहे. आणि तुमच्याकडे तिकीट नाही आहे तर त्यांना सहकार्य करा, त्यांना व्यवस्थित बोला, त्यांच्याशी व्यवस्थित वागा. ते पण तुम्हाला कॉपरेट नक्की करतील. मी तर हेच करणार, महिलांना आपल्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. आणि जर ते त्यांच्या पायावर उभं राहिले तर ते त्यांचे परिवारासाठी किंवा समाजासाठी ते खूप चांगलं व्यवस्थित काहीतरी म्हणजे करू शकतात. मध्य रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांपैकी 9.5% कर्मचारी ह्या महिला आहेत. माझं नाव कोमल सुधीर भोळे. मी 2015 साली परेल वर्कशॉपमध्ये ॲज अ हेल्पर म्हणून जॉईन झाले. मग नंतर प्रमोशन होतं. मग तसं आम्हाला आमच्या सिनियरने टेक्निकल नॉलेज दिलं. मग मी तिथे परेल वर्कशॉपला डिझेल शॉप आहे, त्यात एअर ब्रेक सेक्शन आहे. त्यात मी जे आपलं जे इंजिन असतं गाडीचं म्हणजे डेमो, DPC, स्पार्ट, टॉवर वॅगन हे जे रोलिंग स्टॉक आहेत वेगवेगळे, त्यांना ब्रेक लावण्याचं काम, जी ब्रेक सिस्टीम आहे त्यामध्ये जे वेगवेगळे व्हॉल्व असतात ते आपल्या जनरल भाषेत आपण तर रिपेअरिंग करतो, पण टेक्निकल भाषेत आपण त्याला ओव्हरऑलिंग करणं आणि टेस्टिंग करायचं काम मी करते. आज महिला दिवस आहे. मी सर्व महिलांना आग्रह करेल की आजकाल बऱ्याच महिला आज मध्य रेल्वे भरपूर महिला टेक्निकल फील्डमधले आहेत. ITI केलेल्या किंवा इंजिनिअरिंग केलेल्या महिला खूप आहेत. त्यामुळे प्रत्येक मुलीने आपल्या आई वडिलांकडून जे आई वडील जे शिक्षण देतात त्याचा उपयोग करून नोकरी करावी आणि छान आपल्या पायावर उभं राहावं, जेणेकरून आपण एक सुशिक्षित समाज निर्माण करू शकतो. मध्य रेल्वेमध्ये सुरेखा यादव जी असोत, ज्या की एशियातील पहिल्या महिला चालक आहेत, ज्यांनी वंदे भारत देखील त्या आज चालवत आहेत. मी सुरेखा शंकर यादव, भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक, आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे की भारतीय रेल्वेने मला या क्षेत्रात कार्य करण्यासाठी संधी दिली. या क्षेत्रात मी गेल्या 37 वर्षापासून आहे. माझी नेमणूक 1989 मध्ये झालेली आहे सहाय्यक चालक म्हणून. नंतर मालगाडीवरती कार्य केलं. त्यानंतर भारतातील पहिली मालगाडी चालक झाले आणि महत्त्वाचं म्हणजे 2000 मध्ये पहिली मोटर वुमन म्हणजे आपल्या भारतातील पहिली सबअर्बन ट्रेन मी चालवली. आणि त्याच्यानंतर लोको पायलट मेल हे प्रमोशन झालं आणि त्यामध्ये आपल्या मुंबई डिव्हिजनमध्ये सेंट्रल रेल्वेच्या मी लोको पायलट मेल म्हणून कार्य करत आहे. त्यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या मी सध्या चालवत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे वंदे भारत ही गाडीसुद्धा मी सोलापूर ते मुंबई चालवली आहे. आणि मी भारतीय रेल्वेची खूप ऋणी आहे. या गोष्टींची मला संधी दिली आणि हा प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे मी 37 वर्ष कार्य करू शकले. आणि महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आणि या क्षेत्रामध्ये काम करणं तसं खूप अवघड आहे, पण आपण जिद्द ठेवली तर छोट्या मोठ्या अडचणींवर मात करून
आपण कुठल्याही क्षेत्रात कार्य करू शकतो. तर तुम्हीही आपल्या मनात जे काही कार्य करायचं असेल तर आपलं मनोबल वाढवून इतरांच्या सहकार्याने पुढे जाण्याची खूप खूप उमेद ठेवा. तर तुम्हाला सहकार्य मिळेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल आणि यशस्वी व्हा. आणि आपल्या भारताने महिलांना एवढ्या चांगल्या चांगल्या संध्या दिलेल्या आहेत की कुठेही कार्य करण्याच्या, आणि खूप ठिकाणी महिला पुढे येत पण आहेत. पण तरीही प्रत्येकाने आपल्या मनात जे असेल ते करण्याचे योजले असेल ते करावे, ही माझी शेवटची प्रार्थना आहे परमेश्वराकडे की सगळ्यांना अशा प्रकारे संधी मिळावी आणि त्यांनी आपल्या क्षेत्रात पुढे जावे. त्यामुळे आपल्या परिवाराचंच नव्हे तर देशाचेही नाव होईल. मुख्यत्वे करून RPF मधील कर्मचाऱ्यांमध्ये मध्य रेल्वेच्या 10.5 पेक्षा अधिक कर्मचारी ह्या महिला आहेत, ज्यातून आपण महिला सुरक्षा आणि महिला संरक्षा या दोनही आघाड्यांवरती पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. माझं नाव माधुरी शहाजी शेलार. मी RPF विभागामध्ये पुणे मंडळमध्ये काम करते. मी मागील 2006 पासून या विभागामध्ये कार्यरत आहे. या विभागामध्ये महिलांसंबंधी जे आहे, आम्हाला महिलांच्या सुरक्षेसंबंधी आम्ही कार्य करतो. त्यासाठी आमच्या पुणे मंडळामध्ये जे आमचे वरिष्ठ महोदय आहेत, ज्या श्रीमती प्रियंका शर्मा मॅडम, त्यांनी आम्हाला बरेच प्रोत्साहन केलेलं आहे. ज्या म्हणजे वुमेन सिक्युरिटी रिलेटेड कामामध्ये त्या आम्हाला प्रत्येक क्षणी त्यांचं आम्हाला म्हणजे मदत असते. त्या नेहमी आमच्या पाठीशी असतात आणि मार्गदर्शन करत असतात. त्याप्रमाणे आमच्या एक तेजस्विनी टीम चालते आमच्या पुणे मंडळामध्ये, जी महिला सुरक्षिततेसाठी कार्य करते. त्यामध्ये आम्ही दररोज ज्या महिला आपल्या म्हणजे पुणे स्टेशनवरनं जातात येतात, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही एक अवेअरनेस डेली बेसिसवर चालतं, ज्यामध्ये त्यांना एक आम्ही मार्गदर्शित करतो. आणि प्लस लेडीज कोचेसमध्ये आम्ही एस्कॉर्टिंग ड्युटी असतो, म्हणजे त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही त्यांना एस्कॉर्ट ड्युटी करतो. त्यांना लेडीज कोचेसमध्ये जे पुरुष यात्री वगैरे ट्रॅव्हल करतात त्यांच्या अगेन्स्ट आम्ही कारवाई करतो. इन्स्पायर म्हणजे मॅडम बेसिकली माझा स्वतःचा एक अनुभव आहे. म्हणजे मी स्वतः जे आहे बरेचसे असे लहान मुलं वगैरे जे आहेत, जे रनवे आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये मी स्वतः बरेच काम केलं आहे. असे 2017 पासून मी पुणे स्टेशनला वर्किंग मध्ये आहे. त्या दरम्यान एक 70 ते 80 मुलांना मी स्वतः रेस्क्यू केलेलं आहे. आणि 2024 मध्ये एक 7-8 वर्किंग डेजच्या याच्यामध्ये मी 14 गर्ल्स बॉयजला रेस्क्यू केलेलं आहे. मध्य रेल्वेने महिला प्रवाशांसाठी प्रामुख्याने 4 महिला स्पेशल गाड्या चालवलेल्या आहेत, ज्या प्रत्येक दिवशी महिला कर्मचाऱ्यांना आणि महिला प्रवाशांना आपल्या नोकरीच्या कामासाठी येण्यासाठी तिथून परत घरी जाण्यासाठी मदत करतात. मी सौ कविता योगेश राऊत, सेंट्रल रेल्वे भायखळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मुकादमच्या पोस्टला आहे. सीओच्या अंडरमध्ये काम करते. माझ्याकडे 3 शिफ्टची ड्युटी असते, सेकंड, नाईट आणि मॉर्निंग. 85 स्टाफ असतात आमच्याकडे काम करायला. लेडीज त्याच्यामध्ये खूप जास्त आहेत. मी काम करताना 20 वर्ष झाली आहे मला ड्युटीमध्ये. पहिल्या सफाईचं काम केलं आणि त्याच्यानंतर सफाईच्या कामानंतर मला मुकादमची पोस्ट दिली सरांनी. पण काम असं अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे की असं बघितलं नाही की झाडू पोछा आहे किंवा काय आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे सरांनी खूप प्रोत्साहन केलेलं आहे आणि खूप प्रकारे चांगल्या प्रकारे काम करून घेतलेलं आहे त्यांनी. आणि कधी काही अडचण आली तर सगळे वरचे अधिष्ठ जे आहेत ते आम्हाला सपोर्ट करतात. असं म्हणजे कधी काही प्रॉब्लेम आम्हाला आलाच नाहीये. खूप चांगल्या प्रकारे काम करून घेतलेलं आहे आमच्याकडून, की मला हॉस्पिटलचा जॉब दिलाय. मी तर रेल्वेची खूप आभारी आहे. महिला त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आणि पूर्णतः योग्य प्रकारे हे संचालन करते आहेत. नमस्कार, मी धनश्री गोडे, बदलापूर स्टेशनवर सध्या प्रभारी स्टेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. 2006 पासून मध्य रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर या पदावर कार्य करते. सुरुवातीला वाटलं आपण आलो इथे, घर सोडून आलो तर खरं, पण आपल्याला जमेल का. पण सर्व सहकार्यांच्या याच्याने इतकं सुंदर सांभाळून घेतलं, शिकवलं गेलं आणि धाडस दिलं. धाडस तर होतंच अंगात, पण अजून पंखांमध्ये बळ दिलं माझ्या. नाईट सुरुवातीला जेव्हा आपल्या उपनगरीय गाड्या आणि सर्व गाड्या जेव्हा बंद होतात तेव्हा रेल्वेचं मेंटेनन्स चालू होतं. अशा वेळेस नाईट ब्लॉक मध्ये ही ड्युटी केली आहे.
नाईट ब्लॉक ड्युटी करताना कधीच असं इन्सिक्युरिटी वाटली नाही की एवढ्या 8-10-15 लोकांबरोबर आपण एकटेच जाऊन साईटवर जिथे आपल्या सहकाऱ्यांशिवाय कोणी नाही, आजूबाजूलाही कोणी काहीच दिसत नाही ट्रॅक शिवाय, अशा ठिकाणी काम करताना पण असुरक्षितता कधीच वाटली नाही. एक महत्वाची घटना सांगू इच्छिते. 20 ऑगस्ट अक्षय शिंदे प्रकरणामध्ये रेल रोको झालं होतं. माझ्याकडे बदलापूर स्टेशनला 250 ते 300 नागरिक अचानक ट्रॅकवर उतरले आणि कोयना एक्सप्रेस माझ्याकडे ट्रॅकवर लागलेली होती, जी जर तशा सिग्नल दिलेला होता त्याच परिस्थितीमध्ये ती 2 मिनिटात माझ्या प्लॅटफॉर्मवरून पास झाली असती. आणि फक्त क्षणाचाही विचार न करता ती गाडी थांबवण्यासाठी माझ्याकडे पाऊण मिनिट होता की मला पाऊण मिनिटामध्ये ती गाडी थांबवायची होती. त्याच्यासाठी सेंट्रल केबिनला सांगून सिग्नल पुटबॅक केले. बाहेर निघून मोटरमॅनना लोको पायलटना सांगून VHF वर कॉन्टॅक्ट करून त्यांना गाडी थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं. जर ह्या पाऊण मिनिटात हे गाडी थांबवण्यात यश आलं नसतं किंवा मी जे ते प्रयत्न केले नसते तर 250-300 जीव माझ्याकडे ट्रॅकवर होते आणि कोयना एक्सप्रेस भरधाव वेगात होती. पण त्या कार्याचं एकच समाधान की एवढ्या ह्याच्यात पण पाऊण मिनिटामध्ये क्षमा करा, ती कोयना एक्सप्रेस थांबवून एवढे जीव वाचवण्यात यश मिळालं. कारण स्टेशन मास्टर म्हणून कार्य करताना सुरक्षा, संरक्षा आणि कार्यतत्परता हे सूत्र बाळगूनच कार्य करतो. माझ्या अकॉर्डिंगली स्टेशन मास्टर हा प्रवासी आणि मॅनेजमेंट यांच्यामधला दुवा असतो. दोन्ही बाजू समांतर सांभाळून कार्य करणं थोडंसं आव्हानात्मक आहे. स्पेशली जेव्हा पावसाळा येतो किंवा असं काहीतरी एखादी घटना घडते जेव्हा गाड्या ठप्प होतात किंवा कमी फ्रिक्वेन्सीमध्ये चालतात. अशा वेळेस प्रवासी आक्रमक होतात अधिकाऱ्यां आणि अशा वेळेस खूप महत्वाचा हे येतं की तुम्ही काय करताय. प्रवासी म्हणतात तुम्ही काय करताय, तुम्ही काही करत नाही. पण प्रवाशांना सांगू इच्छिते की कुठलाही रेल्वे कर्मचारी असाच बसून नसतो. त्याचे बॅकअप मध्ये अधिकाऱ्यांशी संपर्क असून काय करता येईल, किती प्रयत्न करता येतील की जेणेकरून प्रवाशांना गाड्या उपलब्ध होतील, ते त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत सुखरूप पोहोचू शकतील, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न स्टेशन मास्टर करत असतात. मीही बऱ्याच वेळा असे प्रसंग अनुभवलेत आणि त्याच्यावर पूर्णपणे कार्य करण्याचा प्रयत्न आणि प्रवाशांना लवकरात लवकर गाड्या उपलब्ध करून देण्याचे पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. प्रवाशांना एकच विनंती आहे, अशा वेळेस आमचेही प्रयत्न चालू असतात. वेळ काळ प्रसंग तुम्हालाही माहिती असतो. पॅनिक न होता अगदीच काहीही करत नाही येत मध्य रेल्वे असा विचार न करता थोडंसं सहकार्य करावं ही विनंती करते. भारतीय रेल्वेमधील पाणी महिलांची उत्तरोत्तर प्रगती आणि वाटचाल नक्कीच वाढेल, याबद्दल आम्ही खूप आशावादी आहोत. धन्यवाद. या व्हिडिओतून आपण पाहिलं की मध्य रेल्वेमध्ये रेखा मिश्रा यांच्यासारख्या RPF पोलीस इन्स्पेक्टर असोत किंवा राजूबाई तळेकर यांच्यासारख्या महिला वेल्डर असोत, प्रत्येक विभागामध्ये महिलांना एक वेगळा सन्मान दिला जातो, महिलांना सन्मानाची वागणूक दिली जाते. या महिला गेल्या 20, 25, 30 वर्षांपासून मध्य रेल्वे सोबत कार्यरत आहेत आणि त्या महिलांनी या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देखील दिलेला आहे की महिला या कोणत्याही क्षेत्रात आज मागे नाहीयेत. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. MHA फेसबुक पेजला लाईक करा, आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.